रोशन भजनकर बिग बॉसच्या घरात साफ खोटं बोलते ते आजच्या एपिसोडमध्ये दिसून आलंय. तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंचमध्ये. म्हणजे आज तो कॅप्टन्सी टास्क होता आयुष आणि रोशनमध्ये. ते कॅप्टन्सी टास्क पूर्ण झाला. ते वोटिंगचं होतं, ते ब्रेडला ते जाम लाव हे ते त्या पूर्णपणे ते टास्क संपवलं. त्याचं काही घेणं देणं नाही. बट इव्हनिंगला म्हणजे रात्री भांडी घासताना रोशन भजनकर तिकडे भांडी घासत होता. तिकडे तन्वी आली. तन्वी त्याला सॉरी बोलत होती. दादा माझं तिचं एकच मत होतं की दादा तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळा, ती तुम्हाला सपोर्ट करेल. ती अशी त्या रोशन भजनकरला सांगत होती. पण रोशन भजनकर बोलला चालते काय, तो वोट नाही दिलं तर गेमचा भाग आहे ते मला कळलं. बट रोशन भजनकरने रुचिता आणि विशाल समोर एवढी मोठी पलटी मारली की त्यांनी 1-2 करून तिकडे सांगितलं. तर तिकडे तो सांगत होता की तन्वी आली मायापेशी आणि तन्वीला मी असं बोललो की तन्वी तू भाऊ बोलते आणि भावाला वोटिंग केलं नाही. म्हणजे रोशन भजनकर हा कुठे ना कुठे डबल गेम खेळताना दिसला वाटतं त्या आजच्या एपिसोडमध्ये. त्या विशेष त्या भागासाठी म्हणजे बिग बॉसने आपल्याला दुसरी फ्रेम दाखवली का नाही ते आता आपल्याला तर माहिती नाही. पण आपल्याला नुसतं तेवढं दाखवलं की तन्वी सॉरी बोलत होती आणि तन्वी बोलली इंडिव्हिज्युअल गेम खेळ तर मी तुम्हाला सपोर्ट करेल. पण रोशन भजनकरने तिकडे वेगळं सांगितलं की तन्वीला मी असं बोललो की तू भाऊ बोलते आणि भावाला चोट नाही केला. असं पूर्णपणे रोशन भजनकर इकडे आजच्या एपिसोडमध्ये साफ खोटं बोलताना दिसले. हे असं बिग बॉसच्या एपिसोडमध्ये दिसले. बट खरं काय बोललं ते आपल्याला पूर्णपणे ते दाखवलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं रोशन भजनकर बिग बॉसच्या घरात खोटं बोलते का नाही कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू